रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरलाय। यावेळी शहरातील आयर्विन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडो कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। यावेळी संपूर्ण राज्यातून रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मध्ये एक आहे की बऱ्याच जणांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह होता की आम्ही तिथून लढवावी। एकतर ह्या अमरावतीचा जो योग्य पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही। आज अमरावतीचे प्रश्न आहेत की एवढं प्रचंड अमरावतीचं संत्र्याचं पीक निघतं जे जगभर प्रसिद्ध आहे आणि त्याच्यावर प्रोसेसिंग होत नाही, त्याच्या एक्सपोर्ट होत नाही आणि त्यामुळं बिचारे शेतकरी आत्महत्या करतात। आपण पाहतो नाशिकमध्ये द्राक्षाच्या बागा आहेत, पण तिकडचा शेतकरी सदन झाला आहे कारण का ते एक्सपोर्ट होत आहेत, त्याच्या प्रोसेसिंग होत आहे, अनेक गोष्टी होत आहेत। तर हे दुर्दैवाने इकडे होत नाही। त्याचबरोबर इकडचे बेरोजगारी आहे। आंबेडकरी मतदारांना अमरावती जिल्ह्यातील आंबेडकरी मतदारांना मी एवढंच सांगेन की आज आंबेडकरी समाज एक संघ एक दिलानं आज आंबेडकर घराण्याबरोबर एकत्र होतो आहे आणि ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे कारण ही काळाची गरज आहे असं मी समजतो। कारण येणारा काळ अत्यंत कठीण आहे, गंभीर आहे। देशामध्ये लोकशाही धोक्यात आलेली आहे, घटना म्हणजे बदलण्याचा डाव चाललेला आहे। अशा वेळी आंबेडकरी समाजाने एक दिलानं एक विचारानं संघटित व्हावं ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि आज ती या प्रोसेशनमध्ये मला दिसली।